नमस्कार मंडळी, मी आपला निलेश स्वर्गनगरी आपलं कोकण या पेजवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर पुन्हा एकदा घेऊन आलं आहे आपल्यासमोर नवीन व्हिडिओ. तर व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या. तर आज मी चाललो आहे करबुड येथे कारखान्यामध्ये गणपती बघण्यासाठी. तर आता मी निघालो आहे वेतोशी ते करबुडे फाट्यावरती थोडं काम पण होते आणि तिथूनच म्हटले पुढे गणपती बाप्पा पण बघून येऊया. आज दुपारनंतर घरीच होतो तर खूप कंटाळा आला होता. तर मग म्हटले करबुड्यात जरा काम पण आहे ते पण करू आणि गणपती बाप्पा पण बघून येऊ. मग आपल्या भावाची ज्युपिटर घेतली आणि निघालो. पावसाळ्यामध्ये टू व्हीलरने फिरायची एक वेगळीच मजा असते. जाम भारी फिलिंग वाटते. आजूबाजूला बघू शकता मस्त हिरवाईन नटलेला सुंदर निसर्ग. तर अशा झाडीझुडपांच्या सांड्यातून हा गावातील रस्ता मेन रोडला बाहेर पडतो. या झाडीझुडपांमुळे वातावरण जाम भारी वाटतं. तर येथेच आतमध्ये आमचे ग्रामदेवतेचे मंदिर आहे. झाडीझुडपांमुळे रस्त्यावरून सहसा मंदिर दिसत नाही. तर मी रस्त्यावरूनच नमस्कार केला आणि आता करबुडीच्या दिशेने पुढे निघालो. तर करबुडी फाट्यावरील काम आटपले आणि आता मी पोचलो आहे करबुडी येथील प्रसिद्ध मूर्तिकार रामगडे यांच्या गणेश मूर्ती कला केंद्रात. तर समोरच बघू शकता मोठमोठ्या प्लास्टरच्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत. तर बघू शकता किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. तर हे एक खूप मोठे गणेश मूर्ती कला केंद्र आहे. या ठिकाणी शाडू माती तसे प्लास्टरच्याही मूर्त्या मिळतात. आत गेलो तर जिकडे बघेन तिकडे बाप्पाच बाप्पा होते. तर बाप्पाची प्रत्येक मूर्ती इतकी सुंदर आणि सुबक होती की तिच्याकडे टक लावून बघतच राहावं. तर इकडे बघू शकता हा दादा मशीनच्या साहाय्याने माती मळण्याचे काम करत आहे. आधुनिक तंत्रज्ञान असल्यामुळे इथे वेळ पण खूप असतो आणि मॅनपॉवर पण वाचते. कारण जिथे 2 ते 3 माणसांचे काम आहे तेच काम मशीनमुळे एकटा माणूस सहजासहजी करत आहे. तर बघू शकता मशीन कशा प्रकारे काम करत आहे. तर इकडे सर्व दादा शाडू मातीच्या मूर्त्यांचे काम करत आहे. कोणी साचा भरत आहे तर कोणी बाप्पाला पॉलिश करण्याचे काम करत आहे. तर आजूबाजूला पण बघू शकता दादाने किती सुंदर आणि सुबक शाडू मातीच्या मूर्त्या काढल्या आहेत. तर खरंच एवढ्या सगळ्या बाप्पाच्या सुंदर सुंदर मूर्त्या बघून मन प्रसन्न होऊन गेले. तर इथल्या प्रत्येक बाप्पाच्या मूर्तीत कलाकाराची मेहनत आणि भक्ती दिसून येत होती. तो आकार घेतोय आणि आनंद माझ्या मनाला होतोय. कारण प्रत्येक कोकणी माणूस या सणाची वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो. एवढ्या सगळ्या बाप्पाच्या मूर्त्या बघून झाल्यानंतर मी निघालो घरी. दलिनो आजचा ब्लॉग इथेच संपला. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. तोपर्यंत लाईक कमेंट शेअर तसेच फॉलो आणि आपल्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.